आजीबाईच्या बटव्यातले हे घरगुती रामबाण उपाय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. शौचास साफ होत नसेल तर त्यावर जांभळीची साल देतात. ही साल चांगली 3 तोळे ठेवून पाण्यात एक अष्टमांश काढा करावा व त्यात अर्धा तोळे तूप, 3 मासे दूध व पैसाभर खडीसाखर घालून घ्यावा. दिवसातून 2 वेळा असा घेतल्यास 5 ते 7 दिवसात अतिसार व आव थांबते. जांभळाचे आसव तर वेळेव अर्धा तुळा चौपट पाणी घालून प्यावं. त्यानं मोडशी व पोटदुखी बरी होते. जांभळाचा मुख्य उपयोग मधुमेहावर होतो. मधुमेहाच्या रोग्यांनी जांभळाच्या बियांचं चूर्ण दर 4 तासांनी एक मासा घोटभर ऊन पाण्याबरोबर घ्यावं. असं 2 महिने घेऊन पथ्यानं राहिल्यास लघवीतून साखर जाण्याचं प्रमाण बरेच कमी होते. जांभळाच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्या केल्यास आलेलं तोंड बंद होतं. तोंडांवर उठणाऱ्या मुरमाच्या पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्यानं जातात. जांभूळ रक्त शुद्ध करते. जांभळीच्या पानांचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्यानंही अतिसाराला प्रतिबंध होतो. 1 कप पाण्यामध्ये काही चमचे मेथीचे दाणे वाटून किंवा दळून एकत्र करा. या मिश्रणाला आपल्या केसांवर लावून 40 मिनिटं ठेवा. नंतर साध्या पाण्यानं धुवा. ही प्रक्रिया 2 महिने करा, फरक दिसून येईल. 1 कप राईच्या तेलामध्ये 4 मोठे चमचे मेहंदीची पानं मिक्स करा. यांना उकळवा. आता या मिश्रणाला गाळून बाटलीमध्ये भरा आणि दररोज डोक्यावर मालिश करा. थंड पाण्यानं केस धुवा. यानंतर डोक्याला आपल्या बोटांनी घासा. यामुळे रक्तसंचार वाढेल आणि केस गळणं थांबेल. जर तुमच्या डोक्याच्या काही भागात केस नाही तर त्या भागात कच्चा कांदा घासा जोपर्यंत तो भाग लाल होत नाही. त्यानंतर त्यावर मध लावा. मध आणि अंड्याचा पिवळा भाग यांचं मिश्रण करून डोक्यावर मालिश करा. यामुळे केस गळणं कमी होईल. या मिश्रणाला केसांवर अर्धा तास ठेवा. त्यानंतर धुवून टाका. पिवळे दात सफेद करण्यासाठी घरगुती उपाय आहे बेकिंग सोडा. गरम पाण्यामध्ये बेकिंग सोडा मिक्स करून गुळण्या कराव्यात. तोंडातून पाणी बाहेर फेकल्यानंतर दात बोटांनी स्क्रब करा. यामुळे दात चमकदार होतील. जर सफेद दात पाहिजे असतील तर दातांना लिंबूच्या रसानं मालिश करा. थोड्या राईचं तेल आणि मिठामध्ये लिंबूचे स्लाइस डुबवून दात 5 मिनिटं साफ करा. नंतर दातांना ब्रश करा. दात संत्र्यांच्या सालीनं स्क्रब करणं हा देखील दात स्वच्छ करण्यासाठी एक घरगुती उपाय आहे. गोरे दिसण्याकरता करा हे घरगुती उपाय. डाळीचं पीठ, हळद, लिंबू, दही, गुलाब हे सगळं एकत्र करून त्याचा लेप आठवड्यातून एकदा लावावा. जो पीठ, हळद, सरसोचे तेल पाण्यात मिसळून उटणे तयार करून घ्या. रोज शरीराला त्यानं मालिश करून गरम पाण्यानं आंघोळ करावी. दुधात केशर टाकून प्यावे. 4 चमचे मुलतानी माती, 2 चमचे मध, 2 चमचे दही, 1 लिंबू हे सगळं एकत्र करून त्वचेला लावून अर्ध्या तासानं चेहरा धुवून टाकावा. ज्या लहान मुलांना शौचाला साफ होत नाही, कृश आहेत अशांना पाव ते अर्धा कप दुध्या भोपळ्याचा रस, चवीपुरता साखर मिसळून द्यावा. किरकिरी, हातपाय रुक्ष असणारी, कडांगी किंवा कडकी असणाऱ्या लहान मुलांना वजन वाढविण्याकरता दुधाची खीर द्यावी. आले सेंदवासोबत चिंच चघळल्यास पित्ताची जळजळ कमी होते. उन्हाळ्यात विशेषतः मे महिन्यात उन्हाळी लागणं, लघवीची आग, पोट फुगणे, घाम येऊन थकवा, जीव घाबरणे असे त्रास उद्भवतात. अशावेळी चिंचेचा कोळ 2 चमचे अधिक मधासोबत खडीसाखरसह घ्यावा. मैथुन शक्ती वाढवण्याची अपेक्षा असणाऱ्यानं चिंचोका चूर्ण, गूळ, ओवा यासोबत रात्री खावी अथवा गव्हाचे कणिकेत चिंचोका पीठ मिश्र करून दुधात भिजवून केलेल्या भाकरी उडीदासोबत नियमित सेवन करावे. अतिसार, हगवण. डाळिंबाच्या पानाचा रस 2 चमचे घेऊन त्यात साखर टाकून हगवण थांबते. 1 पेला नारळाच्या पाण्यात 1 चमचा वाटलेलं जिरे टाकून प्यायल्यानं अतिसारात आराम येतो. पाण्यात उकडलेली कच्ची पपई 2 ते 3 दिवस खावी. जायफळच्या लिंबूच्या रसात उकळून चाटावं. यानं शौचास साफ होते व पोटातले वायू नष्ट होतात. 1 चमचा लिंबाच्या रसात 4 चमचे दूध मिसळून घेतल्यास अर्ध्या तासात आराम येतो. कावीळ झालेल्या लहान मुलांना काळ्या मनुक्याचं पाणी आणि प्रौढ व्यक्तींना पाण्यात भिजवलेले काळे मनुके खाण्यास द्यावेत. घरी बनवलेलं साजूक तूप तसेच गुलकंद या दोन्ही गोष्टी पित्त कमी होण्यासाठी उत्तम असतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.